खाली काही वाक्य दिलेले आहेत, तर प्रत्येक वाक्यामधले तुम्हाला काय करायचं आहे, सर्कल द, बघा क्वेश्चन म्हणते सर्कल द नाउन्स इन द सेंटेन्स. तर प्रत्येक वाक्यामधलं तुम्हाला काय करायचं, नाऊनला सर्कल करायचे किंवा अंडरलाईन करायचे. तर नाऊनला अंडरलाईन करायचे, सर्कल म्हणण्यापेक्षा काय करूत आपण, अंडरलाईन करूत. अंडरलाईन द नाउन्स इन ईच सेंटेन्स. बघा पहिलं वाक्य आहे, डॅड पार्कड द कार इन द गॅरेज. तर डॅडने गॅरेजमध्ये गाडी पार्क केली. तर डॅड नाऊन आहे, कार नाऊन आहे आणि गॅरेज नाऊन आहे. कार वस्तूचं नाऊन आहे. डॅड जे आहेत सगळेजण आपल्या वडिलांना डॅड म्हणतात. तर एका डॅडचं म्हणजे एका माणसाचं नाव आहे डॅड, आणि गॅरेज एका ठिकाणाचं नाव आहे. ते सगळेजण कॉमन नाऊन आहेत. तिन्ही आहेत जे आहेत ते कॉमन नाऊन आहेत. नेक्स्ट वाक्य बघा, नंबर 2. द डॉग इज डिगिंग अ होल इन द गार्डन. द डॉग हे एका प्राण्याचं नाव आहे. तर डॉग नाऊन आहे. डिगिंग म्हणजे खोदणे. अ होल म्हणजे काय, खड्डा. तर खड्डा, होल एक नाऊन आहे. इन द गार्डन, आणि गार्डन एक काय नाऊन आहे. हे तिन्ही पण कॉमन नाऊन आहेत. नंबर 3 वाक्य आहे, माय ब्रदर ब्रोक अ ग्लास. माय तर तुम्हाला माहिती आहे प्रोनाऊन आहे. तर आपल्याला प्रोनाऊन अंडरलाईन काय नाही करायचे त्या क्वेश्चनमध्ये. जेवढं आपल्याला नाऊन सांगितलं तर नाऊनच करूत आपण. ब्रदर जे आहे ते नात्याचं नाव आहे, नाऊन आहे, रिलेशनचं नाव आहे. ब्रोक म्हणजे तोडला. अ ग्लास म्हणजे ग्लास तोडला, काच तोडला. 4 नंबरचं वाक्य आहे, द ट्विन्स म्हणजे जुळे. ट्विन्स नाऊन आहे. लाईक टू वियर पिंक बाऊज इन दिअर हेअर. बाऊज म्हणजे ते जे रिबिन वगैरे असतात ना ते. पिंक हे ॲडजेक्टिव्ह आहे. हेअर नाऊन आहे. 5 नंबरचं वाक्य बघा, हे सगळे कॉमन नाऊन आहेत. ट्विन्स, बाऊज, हेअर्स. मॉम परत नात्याचं नाव आहे. बेक अ केक पण नाऊन आहे. आणि बर्थडे पण काय नाऊन आहे. हे पण कॉमन नाऊन आहेत. फ्लॉवर्स नाऊन आहे. ग्रो इन द गार्डन पण काय नाऊन आहे. 7 नंबर, आय प्रोनाऊन आहे. लाईक वर्ब आहे. एक्स्ट्रा चीज नाऊन आहे. आणि पिझ्झा जे आहे, माय जे आहे ते तुमचं प्रोनाऊन आहे, आणि पिझ्झा जे आहे ते नाऊन आहे, पदार्थाचं नाव आहे. क्वेश्चन आहे, अंडरलाईन द ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हला अंडरलाईन करायचं आहे. ॲडजेक्टिव्ह काय आहेत बघा. ॲडजेक्टिव्ह डिस्क्राईब म्हणजे वर्णन करते एखाद्या पर्सनचं, प्लेसचं और थिंगचं. हे सगळेजण काय असतात, नाऊन आहे. तर ॲडजेक्टिव्ह काय, नाऊनबद्दल माहिती सांगते, म्हणजे नामाबद्दल माहिती सांगते, त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणतात. जसं इथं बघा एक वाक्य आहे, द ग्रीन ग्रास इज ग्रोईंग. त्याच्यातलं हे जे ग्रीन आहे, ग्रीन ते या ग्रासबद्दल माहिती सांगते. ग्रास कशी आहे, ग्रीन आहे. तर बघा चला पहिलं वाक्य बघू. या खालच्या वाक्यामधील अंडरलाईन तुम्हाला करायचे ॲडजेक्टिव्ह. नंबर 1चं वाक्य आहे, माय बिग फॅमिली. बघा हे बिग शब्द जे आहे ते फॅमिलीबद्दल माहिती सांगते तुम्हाला. लाईक्स टू गो टू द झू. तर हे लाईक जे आहे ते वर्ब आहे. हे बिग जे आहे ते ॲडजेक्टिव्ह आहे. माय प्रोनाऊन आहे. फॅमिली नाऊन आहे. आणि टू गो हे आहे इन्फिनिटिव्ह. आणि झू काय तुमचं नाऊन आहे. या प्रकारे सगळे ओळखा तुम्ही खालील वाक्यातली. मी फक्त ॲडजेक्टिव्ह सांगतो तुम्हाला, बाकी सगळे नाऊन, वर्ब, प्रोनाऊन तुम्ही अंडरलाईन करा.
सेकंड नंबरचं वाक्य आहे, धिस स्वीट चॉकलेट केक इज डिलिशियस. बघा हे डिलिशियस जे शब्द आहे, डिलिशियसचा अर्थ काय असते? चविष्ट. हे ॲडजेक्टिव्ह आहे. हे कशाबद्दल माहिती सांगते? कोणत्या नामाबद्दल माहिती सांगते? ते या चॉकलेट केक या नामाबद्दल, या नाऊनबद्दल माहिती सांगते. पुढचं बघू. आय लाईक टू कर्ल अप ऑन द सोफा अँड रीड ॲडव्हेंचरस बुक. आय लाईक हे वर्ब आहे. कर्ल अप म्हणजे झोपणे, म्हणजे हे पण एक वर्बच आहे. पण हे वर्बच्या पुढे टू आल्यामुळे हे काय झालं? इन्फिनिटिव्ह झालं. कर्ल अप ऑन द सोफा, तर सोफ्यावर मला पडून म्हणजे झोपून. रीड म्हणजे वाचायला आवडते. काय? ॲडव्हेंचरस स्टोरीज. तर कशा स्टोरी वाचायला आवडतात? ॲडव्हेंचरस म्हणजे साहसी. तर हे ॲडव्हेंचरस स्टोरीज नाही, ॲडव्हेंचरस बुक्स. तर कशा बुक्स वाचायला आवडतात? ॲडव्हेंचरस. ते ॲडव्हेंचरस काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. कोणाबद्दल माहिती सांगते? या बुक्सबद्दल. या बुक्स या नाऊनबद्दल हे माहिती सांगते. द वॉर्म सन मेल्टेड द स्नो. बघा हे सन हे जे नाऊन आहे याच्याबद्दल कोण माहिती सांगते? हे वॉर्म. सन कसा आहे? वॉर्म आहे. तर हे तुमचं ॲडजेक्टिव्ह आहे. मेल्टेड द स्नो, मेल्टेड म्हणजे काय? वर्ब आहे, म्हणजे वितळला. स्नो म्हणजे काय? तर बर्फ. तर गरम सूर्यामुळं बर्फ वितळला. पुढचं वाक्य आहे, काऊच हे नाऊन आहे. लाईक टू ईट फ्रेश. बघा फ्रेश काय आहे? तुमचं ॲडजेक्टिव्ह आहे. कोणाबद्दल माहिती सांगते? फ्रेश. त्या ग्रासबद्दल माहिती सांगते. ग्रास या नाऊनबद्दल माहिती सांगते. डीड डॅड वॉश द डर्टी कार. हे बघा हे क्वेश्चन मार्क आहे. क्वेश्चन मार्क आहे इथं. हे वर्बल क्वेश्चन आहे. हेल्पिंग वर्ब डीडपासून चालू झालेला आहे. डॅड नाऊन आहे. वॉश जे आहे ते वर्ब आहे. द डर्टी कार, बघा कार नाऊन आहे आणि या कार नाऊनबद्दल माहिती कोण सांगते? डर्टी. तर डर्टी तुमचं काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. पुढचं वाक्य आहे, यंग बेबीज. यंग बेबीज. ते हे बेबीज काय नाऊन आहे. बेबीजबद्दल माहिती सांगते. बेबीज कसे आहेत? म्हणजे लहान, एकदम जवान. यंग म्हणजे एकदम लहान. यंग बेबीज क्राय अ लॉट. क्राय वर्ब आहे. अ लॉट तर खूप जास्त रडतात. तर इथं यंग ॲडजेक्ट. बघा पुढचा प्रश्न काय आहे? सर्कल द ॲडवर्ब्स अँड अंडरलाईन द वर्ब्स दे डिस्क्राईब. ॲडवर्ब काय असतात? क्रियाविशेषण. ॲडवर्ब्स काय असतात? क्रियाविशेषण. तर क्रियाविशेषण कशाबद्दल माहिती सांगतात? क्रियापदाबद्दल. तर क्रियाविशेषणला अंडरलाईन सर्कल करायचं आहे. ज्या क्रियापदाबद्दल माहिती सांगतात त्याला काय करायचं आहे? अंडरलाईन करायचं. इथे करून दाखवले बघा. वी फायनली गॉट आवर ग्रेड्स फ्रॉम द टेस्ट. वी फायनली गॉट आवर ग्रेड्स फ्रॉम द टेस्ट. वी हे तुमचं प्रोनाउन आहे. फायनली म्हणजे एकदम सरते शेवटी भेटले. गॉट तुमचं काय? वर्ब आहे. तर बघा याला अंडरलाईन केलं आणि या गॉट वर्बबद्दल कोण माहिती सांगते? फायनली हा शब्द माहिती सांगते. तर हे कोण आहे? तुमचा ॲडवर्ब आहे. हे ॲडवर्ब आहे. वी फायनली गॉट आवर ग्रेड्स म्हणजे मार्क. फ्रॉम द टेस्टचे मार्क म्हणजे परीक्षेचे मार्क आम्हाला भेटले शेवटी. दुसरं वाक्य आहे, जॅक वॉक. हे वॉक वर्ब दिसते बघा इथं. वर्ब दिसला की बघायचं. जॅक वॉकड हिज डॉग. त्याच्या कुत्र्याला चालवायला घेऊन जातो जॅक. टू द पार्कला घेऊन जातो. कसा घेऊन जातो? क्विकली. तर हे क्विकली काय आहे तुमचं? क्विकली जे आहे ते तुमचं काय आहे? ॲडवर्ब आहे. ॲडवर्बला सर्कल करा म्हटलं तर आपण सर्कल करू. ॲडवर्बला सर्कल करायचं. आणि कोणाबद्दल माहिती सांगते? वॉकबद्दल माहिती सांगते. तिसऱ्या नंबरचं वाक्य बघा, द बलून म्हणजे फुगे. राईजचं पास्ट टेन्स आहे. रोज म्हणजे वर गेले. क्विकली इन द स्काय. बघा तर हे रोज तुमचा वर्ब आहे. राईजचं पास्ट टेन्स. आणि कसे गेले? पटकन गेले. क्विकली हे तुमचं काय? ॲडवर्ब आहे. क्विकली इन द स्काय. तर बलून रोज पटकन, बलून जे आहेत, फुगे जे आहेत ते आकाशात पटकन वर गेले. पुढचं वाक्य बघा, वी प्रोनाउन आहे. डान्स्ड बघा वर्ब आहे. आम्ही डान्स कसा केला? मेरीली म्हणजे काय? आनंदाने. तर हे मेरीली
डान्स कसा केला त्याच्याबद्दल माहिती सांगते हे शब्द मेरीली, तर त्यामुळे ते काय ॲडवर्ब आहे. हे ॲडवर्ब आहेत, जे गोल केलेले आहेत ते ॲडवर्ब आहेत, ॲडवर्ब. आणि अंडरलाईन केलेले जे आहेत ते वर्ब आहेत. हे सगळे वर्ब आहेत, हे वर्ब आहेत. वी डान्स मेरीली अराउंड द स्कूल यार्ड. स्कूल यार्ड म्हणजे शाळेच्या मैदानामध्ये आम्ही आनंदाने डान्स केला. पुढचं वाक्य बघा. लिझा हे नाऊन आहे. वॉच्ड, वॉच म्हणजे पाहिला, हे वर्ब आहे. द बॉल गेम, तिनं बॉलचा जे खेळ पाहिला क्लोजली, एकदम खूप जवळून पाहिला. तर पाहण्याबद्दल माहिती सांगते कसा पाहिला, क्लोजली पाहिला. तर हे तुमचं ॲडवर्ब आहे. बघा ॲडवर्बच्या शेवटी काय लागते, ly लागते नॉर्मली, त्यामुळे ते ओळखायला सोपे जातात ly जर लागलेला असेल तर शेवटी. बघा इथं मेरीली, इथं क्विकली, इथं पण क्विकली ly लागलं क्विकच्या शेवटी, क्विक. इथं फायनली, फायनलच्या शेवटी ly लागलं फायनली. तर ॲडवर्बच्या शेवटी ly लागते, तर ते ओळखायला सोपे जातात. पुढचं वाक्य बघा 6 नंबरचं. द प्लेयर म्हणजे खेळाडू बोल्डली रॅन फ्रॉम बेस टू बेस. रॅन बघा हे वर्ब आहे, हे वर्ब आहे. आणि बघा इथं ly लागलं तर तुम्हाला हे ओळखायला सोपं, ते ॲडवर्ब बोल्डली. बोल्डली म्हणजे एकदम निर्धास्तपणे, बिनधास्तपणे, न भीता पळाला बेस टू बेस, हे ॲडवर्ब आहे. पुढचं बघा वाक्य. माय मॉम केअर्स, केअर वर्ब आहे, केअर म्हणजे काळजी करते. डीपली एकदम खूप मनातून काळजी करते, त्याला म्हणते डीपली. तर काळजी करण्याबद्दल माहिती सांगते शब्द डीपली. अबाउट मी, तर माझ्याबद्दल माझी मॉम जी आहे ते खूप जास्त काळजी करते, असं वाक्य आहे. परत बघा बोल्डला याला ly लागलं आणि हे काय झालं बोल्डली ॲडजेक्टिव्ह. डीप या ॲडजेक्टिव्ह नाही ॲडवर्ब झालं. डीप या वर्बला ly लागला आणि हे पण काय झालं डीपली ॲडजेक्टिव्ह. पुढचं वाक्य बघा. आय ऑलमोस्ट एट अ रॉटन ॲपल. बघा हे एट इथं ईटचं वर्ब आहे, हे वर्ब आहे. आणि याच्याबद्दल माहिती कोण सांगते, याच्याबद्दल माहिती सांगते हे शब्द ऑलमोस्ट, जवळपास मी खाल्लाच होता. आय ऑलमोस्ट एट अ रॉटन ॲपल. रॉटन म्हणजे कसं आहे, रॉटन म्हणजे सडलेला, ॲपल म्हणजे काय तर ॲपल सफरचंद, हे नाऊन आहे. नाऊन, या नाऊनबद्दल कोण माहिती सांगते, रॉटन. ॲपल कसा होता, रॉटन म्हणजे सडलेला होता, म्हणजे शिळा होता. तर हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि एट वर्ब आहे. आणि याच्याबद्दल माहिती सांगणारा हे शब्द कोण आहे, ॲडवर्ब आहे, ॲडवर्ब आहे. ऑलमोस्ट बघा आता इथं ly नाही लागलं तरी पण हे ओळखावं लागणार तुम्हाला, वर्बच्या कुठेतरी आजूबाजूलाच असते. 9वा क्वेश्चन बघा. टॉम प्लेज फुटबॉल आउटसाईड. बघा हे टॉम तुमचं नाऊन आहे, हे नाऊन आहे, मुलाचं नाव आहे टॉम. प्लेज म्हणजे खेळतो, हे वर्ब आहे. फुटबॉल काय नाऊन आहे, खेळाचं नाव आहे का. आउटसाईड तर कुठे खेळतो, खेळण्याबद्दल माहिती सांगते आउटसाईड. तर त्यामुळे हे आउटसाईड काय आहे तुमचं, आउटसाईड जे आहे ते काय आहे तुमचं ॲडवर्ब आहे. कुठे खेळतोय तर प्लेबद्दल माहिती सांगते शब्द आउटसाईड, त्यामुळे तो ॲडवर्ब आहे. शेवटचं वाक्य आहे बघा. आय ऑलरेडी फिनिश्ड माय होमवर्क. आय प्रोनाऊन आहे, सब्जेक्ट. फिनिश्ड वर्ब आहे म्हणजे पूर्ण केला, हे वर्ब. माय प्रोनाऊन आहे. होमवर्क काय नाऊन आहे. तर फिनिशबद्दल माहिती, ऑलरेडी म्हणजे मी आधीच मी फिनिश केला आहे माझा होमवर्क. तर ऑलरेडी काय करते, फिनिशबद्दल माहिती सांगते, म्हणून त्याला आपण राऊंड करू, कारण ते काय ॲडवर्ब आहे. तर अशा प्रकारे सगळे ॲडवर्ब आपण अंडरलाईन केले. आणि बाकीचे शब्द पण ओळखत चालत जा वाक्यामध्ये, जे विचारले ते पण, आणि बाकीचे पण लिहून घेत जा प्रॅक्टिससाठी.